अस्सलामुअलैकुम, नमस्कार, सत श्री अकाल, जय भीम, जय जिनेन्द्र, जय झूलेलाल। मैं मुख्तार अहमद, चीफ एडिटर अमरावती हलचल न्यूज़ क्लब में पहुंचे बडनेरा महानगर पालिका जोन क्रमांक 4, जहां प्रहार शक्ति संगठन के जिला अध्यक्ष बंटी भाऊ रामटे के बडनेरा शहर प्रमुख संपर्क प्रमुख उमेश महादेवराव मेश्राम और योगेश जी कौरे यहाँ पहुँचे हैं। रीज़न ये है कि रजा नगर के अंदर जो पानी आया है 2 दिन से, तो रजा नगर की बहुत बुरी कंडीशन है और वहाँ पे लोगों को चलना दुर्भर हो गया है। लोग चल नहीं पा रहे हैं, वहाँ पे बहुत लोग गिर रहे हैं और उनकी शिकायत पहले इन लोगों ने कंप्लेंट दी थी प्रहार संगठन की ओर से, लेकिन उसके ऊपर कोई कार्रवाई नहीं की गई। कोई मतलब वहाँ पे दुरुस्ती नहीं की गई रजा नगर के अंदर। तो रजा नगर के कम से कम 400-500 लोग यहाँ पहुँचे हैं महानगर पालिका जोन क्रमांक 4 के अंदर। प्रभागीय अधिकारी शिंदे सर की वेट कर रहे हैं। शिंदे सर यहाँ पे मौजूद नहीं है और अभी जो शिंदे सर के आने का उनको टाइम दिया गया है, उनकी वेट की जा रही है यहाँ पे। और ये मैं दिखाना चाहूँगा आपको, देख सकते हैं ये पूरे सैयदपुरे के लोग हैं, मंदारी समाज के लोग हैं और इनके अलावा अदर लोग भी यहाँ पहुँचे हैं, क्योंकि रजा नगर की बहुत ही बुरी कंडीशन है और अभी तक यहाँ पहुँचे नहीं है। और बंटी भाऊ रामटे के और उमेश महादेवराव मेश्राम और योगेश जी कौरे ने स्पष्ट कहा है कि बंटी और शिंदे सर को 11 बजे पहुंचना चाहिए था, लेकिन कुछ कारणवश अभी नए कमिश्नर जो ज्वाइन हुए अमरावती मनपा के, उनके साथ में उनकी अर्जेंट मीटिंग है, इसलिए यहाँ पर वो पहुँच नहीं पाए। ऐसा कहना है यहाँ के मतलब जो कर्मचारी है उनका। और ये जो बाकी जो रश देख रहे हैं आप, और वो लाडली बहना की भी स्कीम चल रही है, तो यहाँ पर उनकी भी दिक्कतें हैं। 7 बजे लोग यहाँ पर आके बैठे हैं, 6 बजे से बैठे हैं वो आधार कार्ड को लिंक करने के लिए और वो जो डॉक्यूमेंट लगते हैं उसके लिए, रहवासी दाखिले के लिए, इसकी भी काफ़ी बहुत भीड़ है। उन्हीं के ओर भी कोई ध्यान नहीं दिया जा रहा है। अभी इसके बाद में जो पूरी लोकेशन होती है, अभी श्रीरंगी ताड़े जो है सहायुक्त, तो उनसे मिलने की बात कर रहे हैं। उनके मिलने के बाद में उनसे पूरी उनकी लोकेशन लेके वो हम आप तक पहुँचाते हैं। अभी हम महानगर पालिका जोन क्रमांक 4 में पहुँचे हैं। देख सकते हैं सुबह इन लोगों का कहना है कि 6 बजे से हम लोग खड़े हैं यहाँ पे, लाइन लगा। कब से खड़े हैं ताई आप? सुबह 6 बजे से क्या बोल रहे हैं? बिना पानी पिए, बिना खाना खाए खड़े। आप लाडली बहन की स्कीम में आए हो? हाँ। क्या आपके डॉक्यूमेंट क्या कमी है, किसके लिए आए? कुछ नहीं, आधार कार्ड लिंक करने का है। आधार कार्ड लिंक करना है? आधार कार्ड लिंक करने का। बहुत देर से आप ताई? आधार कार्ड अपडेट कर। हम कल से आए हुए हैं। कल से आए हम 7 बजे से। हमारा भी अभी नंबर नहीं आया? अभी नहीं है। माँ ये बोलती है सांगा ताई 7 वाजतापासून आलेलो आहे। सुबह 7 बजे से आए। देख सकते हैं बच्चों के एक ही व्यक्ति यहाँ काम करने वाला है। अब आधार कार्ड अपडेट करने के लिए यहाँ पहुँचे हैं। लाडली बहन जो स्कीम जो महाराष्ट्र स्टेट ने जो घोषणा की है, लाडली बहन स्कीम की, जो स्कीम के डॉक्यूमेंट लगते हैं वो डॉक्यूमेंट कंप्लीट करने के लिए यहाँ पर पहुँचे हैं। मैं दिखाना चाहूँगा अपने कैमरा में से, देखते सुबह 7 बजे से लोग यहाँ पर है। कोई कहता है कल से यहाँ पर रुके। भैया क्या बोलेंगे? दो सब बोलो। आधार कार्ड के लिए दो दो दिन से लाइन पे लग रहा है। बढ़ने के लोक संख्या देखते हुए आधार कार्ड सेंटर है यही है, एक ही है। कम से सरकार से विनती है, ये गर्दी देखते हुए कम से और एक आधा खोले या 2 खोले, कम से ज़्यादा अपने बहना को जो है जो है बगैर पानी का, धूप में पानी में खड़े जो त्रास हो तकलीफ हो रही है, उनको इनसे राहत मिले। तो ये गवर्नमेंट से यही है कि एक आधा सेतु और खोले, यानी ताकि इन जो लाइन लगी हुई है दो एक भाई 2 दिन से चक्रा मार रहे, उनका काम नहीं हो रहा। कोई तो 3 दिन से आए हुए हैं, फिर इनके दिन में तो काम नहीं हो रहा। तो कृपया करके ऐसी है रिक्वेस्ट, एक आधा खोले। ठीक है, धन्यवाद जी। देख सकते हैं आप कुछ बोलेंगे। आप कब से आए? 8 बजे। आप सुबह 8 बजे से आए? क्या किसके लिए आए? आधार कार्ड, आधार लिंक करने के लिए। नंबर आया आपका? नहीं आया। नहीं आया। देख सकते हैं मुस्लिम समाज की महिलाएं भी यहाँ पे, सभी समाज की महिलाएं सुबह 7 बजे से खड़े हैं। इन लोग वेट कर रहे हैं और इनका बता कहाँ तक लंबी लाइन है। जो कल के लोग खड़े हैं वो तो वेट कर रहे हैं, तो आज ये लंबी लाइन लगी है। ताई कब से आए आप? कल से हमसे नंबर लगाया है। कल से नंबर लगाया, अभी नंबर नहीं आया। देख सकते हैं बहुत परेशान है यहाँ पे लोग। प्रशासन से गुजारिश है, मनपा हमारे महानगर क्या बोले, काले वापस गेलो आम्ही। कल भी वापस गए। हाँ। हमारी महानगर पालिका के अभी जो नए ज्वाइन हुए हैं कमिश्नर, उनसे गुजारिश है, रिक्वेस्ट है कि थोड़ा इनके उधर भी ध्यान और ख्याल दिया जाए, ताकि जल्दी से इनके आधार कार्ड अपडेट वगैरह हो और वो लाडली बहन की स्कीम का फ़ायदा उठा सके। अब हम चलते हैं इधर, प्रहार संगठन की ओर से भी एक मतलब प्रोग्राम यहाँ पे चल रहा है। रजा नगर का मुद्दा लेके पहुँचे हैं, आइए वो देखते हैं, उसकी पूरी लोकेशन लेते हैं और पूरी लोकेशन लेके है वो हम आप तक पहुँचाते हैं।
बंडी बाजार येथे मॅडम बसा ना. पण सर आता असं झालेलं आहे की मीटिंग्स लागतात ना, नवीन कमिशनर आलेले आहेत, त्यांच्या काहीतरी असतात बैठक लागतात. बरं हा विषय एक तो विषय हा विषय देऊन द्या योगेश एक हा विषय महत्त्वाचा आहे रजानगरचा. रजानगरमध्ये 12 वर्षापासून म्हणजे तिचा लोक कोणतरी टाकला आहे साहेब असते ते आता तुमच्यावर काय बोला म्हणून समजून राहिला साहेबाला समजून सांगा तसं आमच्या भाषेमध्ये तुमच्या इकडे तो विषय येत नाही ते तुमच्या साफसफाईचा विषय आहे नाल्याचा विषय आहे शौचालयाचा विषय आहे आपल्या उपायुक्त कोण येते म्हणजे सामान्य पहिला महत्त्वाचा मुद्दा असा आहे की बाबा सहाय्यक आयुक्त नाही आहे आता शेतीच्या ठिकाणी पाहिजे मला कळलं सर्व लोक आपले फसते प्रॉब्लेम आता कसं उडालं काय बोला काय कसं उडाला साफसफाईचा ठेका आहे मलिककडे मलिक कोणाचा माणूस आहे मलिक माणूस आहे त्या रवी राणाचा दुसरा भाग म्हणजे कसं आहे त्याच्यासाठी पैशाचे ॲडजस्टमेंट स्वास्थ्य निरीक्षक साफसफाईचा मुद्दा तर घ्यायला सांगा लागेल ना तर आमची मनस्थिती काय होती एक याच्या कडपड्यात झापड मारायची होती आज हा विषय होता आजचा म्हणजे सांगणं बंद झालं ते सांगून 4 वेळ झाला होता सांगायचा मुद्दा राहिला नाही आता ॲडजस्टमेंट करा पैसे खा पण लोकांचे काम करावं लागेल ना या लोकांचा रजनगरचा विषय ते पुरे लोक त्या चिखलात त्याचे पूर्ण पाय झाले 2 लेकरं काल पडले त्या गोट्यावर त्याला दोघांना भरती केलं काल पण एखादा जर समजा मेला आणि मनुष्यवधाचा गुन्हा मग इकडे दाखल करायचा काय होते हेच गोष्ट तुम्हाला सांगून ते फायदा नाही परिस्थिती आहे लक्षात पहा ना तुम्ही सांगायला लागेल आपल्याला यायचं काम आहे इथं तायडे सध्या बोलवा आम्ही सर्व इथं लागेल ना सर्व इथं लागतील ना अधिकारी मी काय म्हणतो हे देऊन द्या हे घेऊन घेतो नाही याच्यात कारवाई निवेदन देणं घेणं जाणं फोटो काढणं हा विषय नाही आहे नाही हा विषय इथं झालं पाहिजे याच्यावर निर्णय आज घ्या नाही तर या विषयाचा निर्णय घेतला नाही मागच्या वेळेस जशी निवेदन द्या बस निवेदन द्या मागच्या वेळेस जशा प्रकारे कचरा दुसरा टाकला तसं पूर्ण इथं आणून टाकला महत्वाचा विषय असा आहे का कालच पुण्यामध्ये 109 डेंग्यूचा विषय निघालेला आहे आणि मच्छराचा तो विषय वारंवार आहे मी 2 तास साहेबांना सांगून चुकलेलो आहे याच्या पहिले त्या लेंडीची बायको माहिती आहे डेंग्यूनं येऊनच नाही राहिली फवारणी गायबच झाली बिलकुल तर एक प्रकरण झालेलं आहे आता कसं आता प्रकरण तसं होणार नाही ते बोलणं तर राहणार नाही त्या विषयावर म्हणून कसं आता माहिती इथं चेतावणी समजा विनंती समजा काय योग्य वाटते ते आणि काम झालं पाहिजे काम जर झालं रजानगरमध्ये मदारी बोलला मदारी पीटे साहेबाचा पण नंबर मदारी रजानगर तिथे रजानगरचा विषय आहे हा मदारी बोलला हे सर्वात पहिले हे पाहिजे इथं जर रोड आहे का सध्या कोणा काय बोला इथं बोला जाईल इथं या कॅबिनला बोला या कॅबिनमध्ये नाही या कॅबिनला बोला जाईल नाही शासनाचा घ्यायचा विषय तसा विषय नाही आहे ते लोक 10 वेळा येत आहे पेशंट निघाले सैनिक कुठं आहे म्हटलं यामुळे आपल्या साहेब आहेत साहेबांच्या ऑफिसमध्ये नाही आहेत त्या मॅडम आहेत निर्माता आहे त्या
साहेब नहीं है नहीं तो डेंगू के पेशेंट निकलेंगे मर जाएंगे तुमको ये ना बहुत परेशान साथ चालू हो गया 13 साल से कितने परेशानी हो गई उनको एक बार लाना पड़ता पानी आया जब मोहल्ले में साहेब डबल फोन कर पण देत आम्ही कॅबिन सोडणार आम्ही सोडत नाही मला कळलं बिगामरावलो जसे आयुक्त त्यासाठी महत्वाचे आहे तसे आमच्यासाठी बी साहेब आयुक्त महत्वाचे आहे कारण कसं आहे ते जर शिंदे साहेब सहज मोराले तर निवेदन घेऊन घ्या इथे निवेदन देणारे चित्र लोक आहे कागद पडणार बरं आपण तायडे साहेबांना साहेब आहे गिरूंचा विषय तो सॉर्ट आउट होऊन जाते तुमच्याकडे पीटे साहेब नमस्कार काही नाही योगेश कावरे बोलतो योगेश कावरे फोन असा केला होता की बंडारा झोन साई वक्त जे आहे समजा बंडारा झोन 4 इथं ते रजानगर बाकीचे काही बंडारातले 7-8 मिनिटासाठी इथे लोक आले होते 100 लोक आहे इथं समजा आता साई आयुक्त नाही आहे तर साई क्षेत्रीय अधिकारी नाही आहे आता निवेदन द्यायचं होतं विषय सरांशी बोलून तिथं सांगा काय ते सांगतोच ना निवेदन द्यायचं होतं तर आधी मुद्दे मांडायचे होते आणि मुद्दे मार्गी लावायचे होते आम्हाला काय देता सांगा तर दोन्ही नाही आहे त्याच्यानंतर इंजिनियर वगैरे आहे तर इंजिनियरचं म्हणणं झालं का आमच्या कार्यालयात आहे तिकडे आता हे कार्यालय ते कार्यालय कसं करणार करून पडणार दुसरा अजून महत्त्वाचा भाग असा आहे की त्या चिखल जे झालेलं आहे राधानगरमध्ये तिथे आम्ही विषय असं बोललो किंवा 2-3दा सांगण्यात आलं किंवा भरून टाका पाण्याच्या अगोदरी पाण्यानंतरही तुमच्याही पहिले पूर्ण झालं 10 वेळा हे लोक आले तिथं सही है एक चार्ज थोड़ी सा मार बिल्कुल अलग फ्रंट पे महानगरपालिकेचा पाहिजे तर दे ना मग ते रहिवासीला आम्ही आलो पाहिजे द्या टाकून हलचल मंडल बंडेरा मंडल
जोडून घेणार 7 वाजतापासून आलो आम्ही. बोल दिया सब बोल दिया. पाणी नाही पेलो. ओय पोरी. स्पॉट आता चला स्पॉट पहा आणि तो विषय करून द्या. वगैरे सर्व लावलेले आहे. म्हातारे बोललोय ना भाऊ, तांबेकर साहेबला माहित आहे. तर तांबेकर साहेब येतात, तांबेकर साहेब पाहून अहो, ते घेते. करायला लावा आज कोणत्या किंतु परंतु हे द्या नका लोक किंतु परंतु देतात. नाही किंतु परंतुचा विषय नाही आहे. हे पहा बड्डे भाऊ. हे तिची नाली हे पहा रोड टपा हा पूर्ण रोड पहा तुम्ही ही परिस्थिती. अरे इनलिगल असली म्हणजे 12 वर्ष 13 वर्षातून लोकांवर रेल्वे लागतो. मग आपल्याला रोड काही तुम्ही निवडून द्या. मी काय म्हणतो रोड जेव्हा आम्ही ते लिगल करू वस्ती तेव्हा आम्ही रोड मागू. आम्हाला तुम्ही तिथं रोड तुम्ही आता मुरुम टाका त्याच्यावर रोड रोलर घुमवा एक लहानसं ते लेवल करून द्या आम्हाला आजच्या आज फक्त. त्या लोकांचे हाल नाही झाले पाहिजे. कसं आहे शेवटी पहिली अन्न वस्त्र निवाऱ्या घरात सर्वांनाच आहे ना. काही विषय तुम्हाला तेवढं आता त्याच्यासाठी आमचं एक म्हणून आम्ही ते डोकं करत नाही तर तुमचं आमचं वैयक्तिक काय तुम्ही सामान्य जनतेला न्याय दिला आम्हाला नाही भेटला तो. सर हमारे तुमचं आमचं काय मच्छर से न्याय सगळ्याला भेटत. बड्डे भाऊ आपण त्याच्यासाठी बसलो आहे. त्याला माहिती आहे ना कामाची या पद्धत कशी विषयावर माझं बोलणं झालं असते. 2-4 वेळा. नाही कोणासोबत माझ्यासोबत नाही झालं. नाही तुमच्यासोबत नाही झालं. हे पहा, ऐकून तर घ्या तुमचं आता. आपण- 2 मिनिट मी बोलू. शिंदे साहेबाचा मला फोन होता की म्हणे साहेब तुम्ही पोचून राहिले का. मी म्हटलं मी पुलावरच आहे, मी पोचून राहिलो. म्हणे आपल्याकडे काही मोर्चा आलेला आहे त्यांना मी तुमच्याकडे पाठवतो. 100% म्हटलं बिलकुल पाठवा, मी 5 मिनिटात पोहोचणार झालो. मी त्यांचा विषय काय आहे तो समजून घेतो. पण आता याच्यावरचं सोल्युशन आपण काढू. आज पाठवा. नाही अच्छा म्हणजे आजच्या नाही नाही, तुम्ही आता emergency पाठवा. fix आहे. काय करता येईल किती टाकता येईल हे मावाला उद्या टाकायला लावा. हो ना? पण आता आज तुम्ही पाठवून देऊ करायला अजून त्या कॉन्ट्रॅक्टरची work order व्हायची आहे. मी आता- हे लोकांचं आहे. लोकांना त्रास होऊ राहिला. तिथं लहान लहान लेकरं बिचारे ते काही विशिष्ट समुदाय आहे म्हणून तुमचा का तिथं राजकीय द्वेष नका करू. राजकीय दबाव दबाव नका. काही हे ठेवा नको त्याच्यामध्ये. बिलकुल नसते आपल्याजवळ. नाही नाही नाही, होता, दबाव तंत्र इथं वापरतात होऊन काही राहिलं. लोकं. आमच्या मिलचाळ काही लोकं. परिसरामध्ये अर्ध्या लोकांना टॅक्स पावत्या नाही भेटल्या. त्याचा विषय माझा नाही आहे. त्याचा नाहीये पण आता त्याला सांगा लागून राहिलं ना. हो, नाही, दबाव होऊन नाही राहिला. काय ते तुमचा ठीक आहे, दबाव साहेब, होऊन राहिला ना. त्याच्याबद्दलही मी सांगतो त्यांना काय असेल. नाही ते पत्र दिलेलं आहे. आता त्या अधिकाऱ्याला मारायचंच बाकी राहिलं. मी मारणार आहो म्हणजे मारणार आहो. कोणाला मारता बाबा. आज जे आयुक्त साहेब येऊ द्या भेट होईल त्यावेळेस खातील. अरे, नाही तसं- खातील तर मग काय राहील. मग पाहून घ्यायचं. मी काय आता म्हणतो की काही तो- केसेस आहेत माझ्यावर. तो- मला बरोबर आहे ना पण तो विषय करायची गरजच नाही ना. कोणाला तरी यायला कसं ऑफिस मध्ये अपडेट मध्ये तुटताट झाल्यानंतर आलंच असतेच ना. आपली ते स्टाईल नाही आहे. आपण कार्यक्रमालाच करतो. गरम होऊन जाते. इथं या तिथं या हे नाही. आता ते निवेदन मी बोलतो शिंदे त्याच्यासोबत साहेबांना- बोलतो. निवेदन त्यासाठी नाही आलो. शिंदे साहेबाचाच मला फोन होता. काम झालं पाहिजे याच्यासाठी आलो. नाही नाही काहीच निवेदन त्यासाठी आलो का? कल्पना आहे ना. काम झालं पाहिजे याच्यासाठी आलो ना. काहीच बरं अजून तुम्हाला सांगतो 10-15 वर्षात तुम्हाला माझ्या एखादा काही फोन आहे असा गरम आला आता पण भाऊ आम्ही गरम आले म्हणजे आम्ही तसे कामच करत नाही. आम्ही संपला लोकांची विषय. कामं करत बसतो. त्याचा करायची विषय बसतो आहे. बाबा. DSP साहेबांना तुम्हाला माझ्याबद्दलची माहिती आहे ना तुम्हाला. तुम्हाला आता पण फोन नाही आहे. अधिकाऱ्याची गोष्ट सांगून राहिला. तुमच्याबद्दल विषय नाही. मग विषय त्याचा वाला आहे. मग अरे हो पण मी आता त्याच्या प्रवृत्तीनं पहा मी त्याला म्हटलं तुम्ही निश्चित राहा मी येत जातो. मी पाहतो म्हटलं. मला माहित नव्हतं की बड्डी भाऊ पण तुमच्यासोबत आहे. हा दिसत आहे. न्यूज़ चैनल 95% बढ़ने को लीड करता है और हमने पूरी लोकेशन वो आप तक पहुंचाई है। प्रहार शक्ति संगठन के जिला शहर प्रमुख बंटी बाबू रामटे के बडनेरा संपर्क प्रमुख उमेश महादेवराव मेशराम योगेश जी कौरे और इनके वरिष्ठ यहाँ पर कार्यकर्ता थे। 2-3 मुद्दे लेके यहाँ पहुँचे थे। पहले तो लाडली बहन की जो स्कीम है वहाँ पे आधार कार्ड के अपडेट के लिए बहुत लाइन लग रही है और वहाँ पर कोई व्यवस्था नहीं है। लोग सुबह 6 बजे से लेकर अभी तक खड़े हैं। कोई लोग बता रहे कल से आए हैं। और एक मुद्दा ये और दूसरा राजानगर का मुद्दा है। तो ये मुद्दे लेके पूरे पहुँचे थे। उमेश महादेवराव मेशराम पहले बात करेंगे आपसे 2 शब्द संक्षेप में। बडनेरा शहर के पास में रजिया नगर है। रजिया नगर के पास में अपना मदारी मोहल्ला है। मदारी मोहल्ला बोले तो 300-400 लोगों का एरिया है।
300-400 एरिया लोगों का एरिया रहने के बाद में भी वो 15-20 साल से जैसा वहाँ वस्ती बैठी हुई है मदारी समाज की। तो वहाँ पे हर साल बोले तो ऐसा है कि चिक्कल जैसी एक बरसात आ गई कि इतना पानी ये हो जाता है, क्योंकि वहाँ पे पक्के रोड नहीं है, पक्के नाली नहीं है। इस वजह से पानी जाने के लिए वहाँ से कोई व्यवस्था नहीं है। इस वजह से अभी हमारे पास में वहाँ के नागरिक लोग आए हुए थे, उन्होंने बच्चू भाऊ को भी निवेदन दिया हुआ है और मुझे भी एक निवेदन दिया है कि भाई हमारी ऐसी ऐसी परिस्थिति है। हर बार मतलब जैसा वहाँ पे मुरुम डालते, तो इस बार जैसा लेट हुआ इसलिए जैसा उन्होंने हमें निवेदन दे के बोला कि भाई हमें मुरुम चाहिए, इसलिए हमने आज मनपा झोन क्रमांक 4 में आयुक्त साहब से मिलने के लिए आए थे, परंतु आज आयुक्त साहब नहीं रहने के वजह से अभी ताइडे साहब को निवेदन सौंप दिए। तो अभी उनके ऊपर देखते हैं कब क्या कार्रवाई होती। तो धन्यवाद। योगेश कौरे, आपने 2-3 मुद्दे उठाए सफाई के विषय में। सफाई के विषय में कहा कि विजय मलिक का कॉन्टैक्ट है, इसके अंदर आमदार का हाथ है। और सफाई के विषय में बहुत से मुद्दे अभी आपने स्कूल नंबर 22 की भी डिस्कस की है, और अभी जो आधार कार्ड जो अपडेट हो रही है उसके भी वो दिक्कत है। लोग आ रहे हैं यहाँ पे सुबह 6 बजे से लेकर अभी तक, अभी 1:30 बजे नंबर नहीं आए हैं। और रजानगर के मुद्दे 2-3 मुद्दे उठाए, उसके बारे में हमारे बड्डेरा वासियों को। सबसे पहले तो अभी कल के न्यूज़ में एक बात आई है कि डेंगू के 109 रुग्ण अपने पूना में मिले हैं। उसको सामने रखते हुए बड्डेरा में गए कई सालों से, दिन से नहीं बोल सकता क्योंकि सालों से साफ सफाई का बहुत बड़ा खराब माहौल है। और इसके वजह से क्या होता है कि जो साफ सफाई के जो ठेकेदार है, इनका कोई वैयक्तिक प्रतिनिधि यहाँ के जो प्रतिनिधि है उनसे कोई सेटलमेंट उनसे हुआ है। उसके वजह से क्या होता है कि उनके जो लेवन देवन होती, उसके वजह से वो ठेकेदार है वो निराश एकदम शांत रहते, और कोई कर्मचारी है तो कर्मचारी उसमें विशेष कोई काम उसमें करते नहीं। तो कहना यही चाहूँगा कि लोगों के आरोग्य के हिसाब से आगे चल के डेंगू का कोई प्रभाव अपने शहर में आना नहीं चाहिए। और कोई भी बस्ती रहो, कोई बस्ती रहो या कोई भी बच्चा रहो या कोई भी वृद्ध व्यक्ति रहो या कोई भी महिला रहो पुरुष रहो, इनको आगे चल के रोग नहीं होना चाहिए, डेंगू का रोग नहीं होना चाहिए। इसकी वजह से उसके लिए पहिली म्हणजे त्याची पहिली जर काळजी जर घेतली तर सोपं जाईल। त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की गेल्या 2 वर्षापासून महानगरपालिकेमध्ये स्थानिक स्वराज्याच्या निवडणूक झालेल्या नाही, त्यामुळे नगरसेवक नसल्यामुळे मला असं वाटतं की प्रशासनाला विशेष जो दबाव असतो किंवा विशेष जे प्रशासन करण्यासाठी जे लोक नगरसेवक लोक असतात ते नसल्यामुळे प्रशासन पूर्णतः झोपलेलं आहे। आणि या झोपण्यासाठी सर्वात महत्त्वाची बाब का वरिष्ठ जे अधिकारी आहेत त्यांचं इथे लक्ष नाही। थोड्या वेळ पहिले पाहता शहरातले समस्याग्रस्त असणाऱ्या महिला पुरुष आणि पूर्ण येथील वर्ग इथे ज्या कार्यालयामध्ये आला तर त्या कार्यालयामध्ये सहाय्यक आयुक्त हे या कार्यालयाचे प्रमुख असल्यानंतर हे इथं उपस्थित नाही आहे। जरी त्यांना काम असेल तर सहाय्यक क्षेत्रीय अधिकारी इथं पाहिजे, पण दोन्ही जबाबदार व्यक्ती जर इथं नाही तर मला असं वाटते की महानगरपालिकेचे आयुक्त यावर काय करत आहे, यांचं बडनेरा झोनवर लक्ष आहे की नाही आहे की त्याला पोरकं म्हणून सोडलेलं आहे। तर त्यांनी महानगरपालिकेच्या आयुक्ताला माझी सरळ चेतावणी राहील प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून, जर या प्रकारचे जे मुद्दे आम्ही जे इथं मांडलेले आहे या मुद्द्यांना जर 7 दिवसाच्या आतमध्ये जर काही निर्णय जर आले नाही तर प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमाच्या माध्यमातून सहाय्यक आयुक्ताच्या कॅबिनवर नाही, आम्ही डायरेक्ट आयुक्ताच्या कॅबिनवर विशेष आंदोलन करून त्यांना त्याचं उत्तर देऊन देऊ आम्ही। त्यानंतर आधार कार्डसाठी इथे ज्या महिला काही महिलांचे जे परिवारातले जे मुलं शाळेला शिकतात, त्यानंतर त्यांचा स्वयंपाक बनवायचा विषय आहे किंवा त्यांना जे घरचे काम आहे ते सर्व कामं सोडून गेल्या 4 ते 5 तासापासून सातत्याने उभे आहे। आणि आधार कार्डसाठी मग सरकार आपला वारंवार डंकाच वाजवते, तर त्या डंका वाजवण्यासाठी मला सरकारला सांगणं आहे की आपल्या इथे जे आता आधार कार्डचे गेल्या काही दिवसापासून अडचण निर्माण होऊन राहिलेली आहे ते अडचण पूर्ण दूर करण्याचं काम आपण सरकारच्या माध्यमातून येथील अधिकारी, अमरावती जिल्ह्याचे जे आधार कार्डशी संबंधित जे अधिकारी असतील त्यांना पण माझं एक निवेदन राहील का त्यांनी त्या गोष्टीला तिथे न्याय द्यावा। आणि सर्वात महत्त्वाचं आता उमेशजी आणि बंटीजी रामटेक आणि संपूर्ण आम्ही जे इथे जे नागरिक आलेले आहेत यांच्या माध्यमातून सर्वांच्या माध्यमातून एक विषय महत्त्वाचा असा आहे की रजानगरमध्ये गेल्या 10 वर्षापासून बऱ्याच महिला तिथे पडल्या, कोणाचे हात फ्रॅक्चर आहे, पाय फ्रॅक्चर आहे। गेल्या 2 दिवसा अगोदर 2 लहान बाळ, एक 5 वर्षाचा मुलगा आणि एक 7 वर्षाची मुलगी तिथे त्या चिखलामुळे पडली आणि पडल्यामुळे त्यांचे हात फ्रॅक्चर झाले। तो हात फ्रॅक्चर असलेला मुलगा कुठे आहे
हात फ्रॅक्चरवाला लड़का का पे लाओ उसको सामने. तर तो पडला तर मला असं म्हणायचं का बा प्रशासनानं त्यावर विशेष लक्ष दिलं पाहिजे. कदाचित जर त्या मुलाला उद्या जर जीवाची काही जर हानी झाली तर आम्हाला नाही इलाजाने प्रहारच्या माध्यमातून सहाय्यक आयुक्त यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा लागेल आणि संबंधित जे जे काही अधिकारी त्यामध्ये राहतील त्यांना गुन्हा दाखल करून त्यांच्यावर त्यांना त्या मुलाला न्याय किंवा त्या लोकांना न्याय देण्याचं काम आम्हाला करावं लागेल. तर प्रशासनाने दुर्लक्ष न करता या गोष्टीवर तात्काळ न्याय द्यावा आणि प्रहार जर या पद्धतीनं शासनानं जर न्याय नाही दिला प्रहार त्या पद्धतीनं एक विशेष आंदोलन देईल आणि आंदोलन हे संपूर्ण जिल्ह्यामध्ये पाहण्याला लागेल. आम्ही केसेसचा विचार करणार नाही. धन्यवाद. और हमारे साथ में जुड़ रहे हैं अमरावती शहर जिला प्रहार शक्ति संगठन के महानगर के शहर प्रमुख बंटी भाऊ रामटे के. बंटी भाऊ, हमने देखा है माजी पालक मंत्री और विधायक बच्चू कडू के नक्शे कदम पे आप चल रहे हैं, सभी समाज को लेकर चलते हैं, खासतौर से आपका फोकस बढ़ने पे बहुत ज़्यादा रहता है और आपके सभी समाज के लोग जुड़े हैं, हिंदू मुस्लिम सिख ईसाई बौद्धिस्ट सभी के मुद्दे लेके आप यहाँ पहुँचते हैं. हलचल ने पूरी लोकेशन ली जो भी आपने डिस्कस की यहाँ पे. प्रभागी आयुक्त शिंदे सर वो तो मौजूद नहीं थे यहाँ पे, उप अभियंता शिरंगी ताले उनसे डिस्कस की. मैं चाहूँगा हमारे चैनल के माध्यम से बडनेरा वासी को 2 शब्द इस विषय के अंदर. एक बडनेरा मनपा पे आरोप है हमारा प्रहार का, ये पूरी भ्रष्टाचार हो गया है. पूरा बडनेरा मनपा के पूरे अधिकारी पूरे भ्रष्टाचारी है. कोई भी जो सामान्य नागरिकों के जो काम है वो होते नहीं. हजारों तकरारें हमारे महानगर प्रहार के लोगों के कार्यकर्ताओं के पास आती है. एक रजा नगर करके यहाँ पे एक बस्ती है बडनेरा में, 10-12 साल से यहाँ पे मदारी लोग रहते हैं. उनके छोटे छोटे बच्चे हैं जो एजुकेशन लेते हैं, वो वहाँ पे जो अच्छे तरीके से रहते हैं. 10-12 साल से उनको महानगर पालिका के और यहाँ के आमदार ने जनप्रतिनिधि ने उनको अभी तक एक रोड नाली शौचालय नहीं दिया. ये बहुत शोकांतिका की बात है कि भाई ये जो अपनी एक ज़रूरत है. आज हमने वहाँ जाके एक जो परिस्थिति देखा है वहाँ पे रोड में पूरे इतने गड्ढे हैं कि आधा पैर उसमें फंस रहा. बच्चे गिर रहे, भर्ती हो रहे, उनके हाथ पर टूट रहे. इसका जिम्मेदार कौन रहेगा? हमने मनपा को, बडनेरा मनपा को अब चेतावनी दिया है. अगर वहाँ पे कुछ भी हुआ, तुम्हारे पानी के वजह से अगर एक्सीडेंट हुआ, चिकल के वजह से गंदगी हुई, वहाँ पे डेंगू का अगर पेशेंट निकला, अगर कुछ हो गया तो 304 का गुना हम बडनेरा महानगर पालिका पे दाखिल करेंगे उनके अधिकारियों के. ये भ्रष्ट अधिकारी हो गए, पूरे भ्रष्ट अधिकारी हो. उनको ना बच्चों की फिक्र है. कोई ये कौन सा जातीय देश है, ये क्या है, ये कौनते पद्धत से तुम अवमान्य कर रहे हैं. ये हमारे को आपके पास में कोई इंसानियत नहीं. किसका राजकीय दबाव है आप पे कि ये यहाँ पे 12 साल से तुम इनको रोड नहीं दे रहे, नाली नहीं दे रहे, ये नहीं दे रहे. ये किसका राजकीय दबाव है आपने ये भी बताना पड़ेगा. अगर ये 2 दिन में हम आज जो मांगनी लेके आए हैं, अगर 2 दिन में इन्होंने वहाँ पे रोड उन्होंने तैयार किया नहीं तो तीसरे दिन यहाँ पे हम इनकी कैबिन छोड़ेंगे नहीं. ठिया आंदोलन इनको भी यहाँ पे कोंडेंगे और हम भी उसके अंदर बैठेंगे. उनको ताला लगा के हम ऑफिस में रखेंगे. हमको रोड होना और रोड होना है, इसके सिवा हम यहाँ से जाएंगे नहीं. ये अपने 2 दिन की इनको वार्निंग दिया है, हमको ये काम होना बस. और ये जो है ये बच्चा है रजा नगर का, वो पानी के चिकल में परसों के दिन गिर गया, इसमें प्लास्टर लगा है. छोटे छोटे बच्चों को ये हाल हो रहे हैं. बस अभी ये हाल हमारे नहीं होंगे, अब इनके होंगे. वही रोडों पे हम इनको घुमाएंगे और तुम देखो चल सकते क्या, तुम्हारे बच्चे लाओ तुम चल सकते क्या, ये हम देखेंगे और ये शहर देखेंगे. अगर ये नहीं चल सकते, ये इनको गिरने को ना, इनके हाथ पर टूटने को ना, ये इरिन दवाखाने में भर्ती होना, तब इनको आदमी की जो तकलीफ है गरीब बच्चों की वो समझेंगे. इसके लिए हम 2-3 में इन्होंने हमारा अल्टीमेट अगर सुना नहीं तो हम इस पर चेतावनी दिया है कि हम आंदोलन कड़क आयुक्तांना चिखला चालवायला डायरेक्ट. बस ये ऐसा हमारा बड़ा आंदोलन प्रहार के बडनेरा शहर की टीम के तरफ से रहेंगे अमरावती बडनेरे में. ठीक है, धन्यवाद भाऊ. ये थे महानगर प्रमुख बंटी भाऊ रामटे के. इन्होंने स्पष्ट कहा है हमारी चेतावनी है मनपा प्रशासन को 2 दिन की, अगर 2 दिन के अंदर नहीं होता है तो हम आगे बहुत खतरनाक धरना आंदोलन करेंगे. और इसी के साथ मैं मुख्तार अहमद, अमरावती हलचल न्यूज़ के लिए कैमरामैन राहुल वानखेड़े के साथ. जय हिंद, जय महाराष्ट्र. फोटो